नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. मित्रांनो, या दोन्ही योजनेपैकी तुमच्या घरामध्ये कोणी लाभार्थी असेल किंवा तुम्ही स्वतः लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. कारण राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आल्यामुळे राज्य सरकारने या योजनेमध्ये दोन मोठे बदल केलेले आहेत आणि हे दोन्ही बदल दरमहा मिळणाऱ्या पेन्शन संदर्भात असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसंच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा. चला तर व्हिडिओ सुरू करूया. पहा मित्रांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाने काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते संजय गांधी निराधार योजनेच्या त्याचबरोबर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी अद्ययावत पोर्टल म्हणजे हे पोर्टल विकसित करून अनावरण केले आहे. त्यानुसार आता संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा थेट लाभ लाभार्थ्यांना डीबीटी मार्फत अंतर्गत इथून पुढे दिला जाणार आहे. ठीक आहे. दुसरा आहे, लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवर दरमहा पेन्शन देण्यासाठी आता प्रत्येक महिन्याची 5 तारीख निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या 15,97,116 लाभार्थ्यांना तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या 29,62,015 असेच एकूण 45,59,131 लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. कारण या पोर्टलमुळे या सर्व लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला वेळेवर आणि थेट बँक खात्यात हे निराधार पेन्शन मिळणार आहे. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर असेच महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.